नमस्कार मित्रांनो, आज आपण आलोय गोवर्धन इको विलेज व्हिजिट करायला आणि समोर एंट्री केल्यास आपल्याला मोरपंख आणि बासुरी बघायला भेटते. तर वाईबच येऊन जाते आणि इकडचा हा पूर्ण मॅप आहे. तुम्ही मॅप बघून फिरू शकता आणि हा स्टार्टिंगचा एरिया आहे. त्यानंतर आपण इथे तुम्हाला रूम पाहिजे असतील तर तिथे रूम पण घेऊ शकता तुम्ही राहण्यासाठी. ते पण एकदम कम्फर्टेबल आहेत आणि इथे भाविकांसाठी प्रसाद पण आहे आणि त्याचा सिटिंग एरिया वेगळा बनवलेला आहे. जेवण झाल्यानंतर आपली स्वतःची भांडी घासून ठेवून द्यायची आहेत आणि नंतर तुम्हाला इथे समोर पाण्याचा काउंटर पण दिसेल आणि इथे स्नॅक्स कॉर्नर पण आहे. त्यानंतर मी पुढे गोवर्धन गौशालामध्ये आलोय आणि तिथे तुम्हाला खूप प्रकारचे गायच बघायला भेटतील आणि ह्याच्यामधली एक खास गोष्ट आहे की त्यांच्या प्रत्येकाच्या मानेवर त्यांचं नाव लिहिलेलं आहे. म्हणजे एक टॅग आहे त्याच्यावर नाव लिहिलं आहे आणि ते खूप फ्रेंडली पण आहेत. तुम्ही त्यांना हात पण लावू शकता. त्यानंतर पुढे चालत चालत गेलो आणि जर तुम्हाला चालायचं नसेल तर इथे छोटी मिनी बस पण आहे. तुम्ही त्याचा पण टूर घेऊ शकता. त्यानंतर श्री श्री राधा मोहन टेम्पलमध्ये आलोय आपण आणि तिकडचं वाईबच यार वेगळी आहे. खूप मस्त वाटतं इकडे आल्यानंतर. आणि त्यानंतर पुढे गेल्यानंतर इथे कीर्तन चालू होतं आणि इथे फिश पॉट्स पण आहेत आणि इकडे तर बघा काय दिसतंय. आणि इथे तुम्हाला आता कृष्णाची पूर्ण स्टोरी बघायला भेटेल. तुम्ही तो जसं